रात्री 2:30 वाजता आलो आम्ही, 2:30 वाजता। ये भी मेरा भाई है, सबसे छोटा छोटा नन्ना मुन्ना भाई है ये। चल रहे ये जन्मेश्वराचं मंदिर। नंबर दाखला। हा नंबर दिसून दे ये। तू ये मुकारी यो नाव दिसताने ये आम्ही मंदिरात बसूया। ये मंदिरात बसूया। चल तू मुकार। सुंदर बांधले मंदिर। हत्ती की सोंडी, हत्ती की चोंडी। उलयता लागतो आमच्या संघात उलय लोकच्या संघात काय व्हायचं माणसं रात्र झाली ना 12 वाजले ना 12-1 वाजले ना कोणा यायला तेव्हा ते नेऊन कंदील पकडून पुढे 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 त्याच्या मागे मागे आपली माणसाला लावून जाऊन बसायचे। म्हणजे रस्ता दाखवायचे चुकलेल्यांना, घाबरलेल्यांना सपोर्ट। पाठीमागे हाय नाही मला दिलं होतं ना मग मला तर मी मंदिरामध्ये उभं राहून म्हणते मला दिलं होतं ते। माझ्या मागे 2 छोटी छोटी मुलं आलेली, परी एकदम असे गोरे गोरे पान, गोल्डन कलरचे हेअर आणि ना डोळे एकदम खारे खारे, आणि एक एवढा हाईटला आणि एक एवढा हाईटला छोटा, दोघं माझ्या मागून आलेले त्या खोडच्या काळीपर्यंत। मग मी ह्या देवबाप्पाला ते विसरूच, मला रस्ता दाखवला होता याने, त्या देवबाप्पाने मला रस्ता दाखवलेला लहान असताना। आणि ना लहान मुलांना दर्शन देतात ते लोक, आता आम्हाला आता मोठे झाले तर देणार नाहीत, पण लहान मुलांना दर्शन देतात। कसा असाय भरोसाने चल आम्ही त्या दिवशी जाऊन आलो, मस्त मज्जा करून आलो, मज्जा, चांगला एक्सपिरियन्स आला। होय चल हां हो काल हम्पीला पण जाऊन आलो। आता काय पहचान का आदमी है। ए वानरा असो ये, गोड मुलगा आहे पण तो, आधी एकदम गोड मुलगा आहे। हा बघ ह्याची घाई बघ केवढी, चला मी पण तुम्हाला दाखवतो, या माझ्या मागे। मी अजून नाही पाहिलं होतं हे देवबाप्पाचं, देवीचं आहे। अच्छा काढते ना।
ती मागून घेतली उठी आहे. जा रेखा पाया पडून घे बेटा. हे काय म्हणजे कोणाची बहीण? जन्मेश्वराची. जन्मेश्वराची बहीण आहे. आणि हो कोणाचा आहे? हो आमचा आहे. जसं जन्मेश्वर देवबाप्पा आणि त्यांची बहीण एकत्र जवळजवळ राहतात तसं भाई आणि मी नेहमी जवळजवळ राहू दे. हार्दिक असंच आहे ना. हे फळ पण लागले बघ इथे. ते झाड ते काऱ्याचं म्हणतात त्याला. कसं झाड? खात नाहीत ते कारा कारा घेऊन जातात. अच्छा. कडू असते लय ते. काय घेतलं इथून मला? घेती येत आहे. पण मी काय म्हणते, हे किती छान गालीच्या घातल्यासारखा वाटतो हो. ना. हे मस्त वाटतं गालीच्या घातल्यासारखा हिरवागार. शेवळा लागले. पण असू दे ना, पायांना इतकं बरं वाटतं. थंड आहे. स्पर्श बरं वाटतो. पिंपळाचं झाड आहे. कार्यात आहे ते. ते आता पिंपळ सर घेऊन गेला. हो काय? तिथं आणि तर दुसरं घेऊन शेवटचं वाढत चाललंय. अच्छा. हे झाड वाढलं. हे वाढल्यानंतर हे गेलं मला दुसरं. ते म्हातारं झालं आणि हे जन्माला आलं. दुसरं. कोणतं? ते म्हातारं झालं, हे जन्माला आलं. मग ते जन्माला दुसरं. अरे वा भाई बाबा, पप्पानी फूल आणून घातलं. घाल. उभा राहा एक. अच्छा, पहिला हे झाड होतं पहिली पूर्वीच आहे. एकदम. पूर्वी चल. हे हळदीची पानं. हळदीची पानं. हळदीची पानं याच्यामध्ये पातोळे बनवतात. पातोळ्या ह्याच्यातच बनवतात ना. तर तो रोपा काढा मग दुसरा लागला म्हणजे वार्षिक उच्चार नवीन करतात ना. अच्छा, प्रत्येक वर्षी तुळस नवीन. तुळशी झाड तेवढंच रे. हा, ते सांग. अरे आधी चल रे, चल पटापट. आधी ये रे. अरे का जरा त्याच्या साईडला, ह्याला मधोमध घे, बरोबर शोल्डरच्या मध्ये घे. हां, तुझा चेहरा नाही दिसत मग. वाव, मस्त. जन्मेश्वर महाराज की काय म्हणतात ते नामस्मरण कसं करतात, घोष कसं करतात? जन्मेश्वर महाराज म्हणतात. हां, जन्मेश्वर भगवान की जय. जन्मेश्वर भगवान की जय. तुझा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी राहू दे रे बाप्पा. फोटो काढलो रे, फोटो काढ. उचल उचल उचल. फक्त पुढे घे. बोलवलं नाही. हे चप्पल बारीक होती. चप्पल पाय पाय पुढे घे. ते बघ पुढे पाय पाय पुढे. आराध्य. अरे जरा आणि जरा चालव. वाकडेच चालले. फोन लागत नाही. नेटवर्क लागा ना काही. चढावर चढ. अच्छा, हे सगळं गावातले लोक. छान ना, मस्त मजा. बघ अजून चालू आहे. चालू आहे चालू. आणि मध्ये ती मुलगी आहे, तो फोटो एडिट केलाय वाटतं ना. ती नटी होती ती. पण? आली होती इथं कोल्हापूरची ती. अच्छा, ती पण आली होती. आणि हे हाफ पॅन्ट वाले कोण आहेत? कॉमेडी. ते बागमंडी तिकडचे आहेत. सगळे आपल्या गावातलेच आहेत. गावात आहेत ते नट. सर्व गावातले, बाहेरचे कोण नाही त्याच्यामध्ये. बापरे, पण त्यांना हे करायला म्हणजे खूप अवघड कसं हा अवघड. 1 महिना 2 महिना तालीम घ्यावं लागते. तालीम. हा, मी असती तर मी पण घेतलं असतं इथे. मार्चला होडीच्या 5 दिवसांत होतं.